नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. सहकारात येऊ घातलेल्या गुन्हेगारी प्रवृत्तीस रोखण्याची गरज. जयंत पाटील. सहकारामध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीला होऊ घातलेला शिरकाव वेळीच रोखण्याची गरज आहे, अन्यथा सहकाराच्या मूळ हेतूलाच हरताळ फासला जाईल, असं मत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आमदार जयंत पाटील यांनी मंगळवारी व्यक्त केले. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची 99वी वार्षिक सर्वसाधारण सभा बँकेचे अध्यक्ष माजी आमदार मानसिंगराव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी मंगल कार्यालयात पार पडली. यावेळी आमदार पाटील बोलत होते. जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची मुदत नोव्हेंबरमध्ये समाप्त होत असून सहकारी विभागाने निवडणुकीची पूर्वतयारी सुरू केली आहे. निवडणुकीसाठी संस्था प्रतिनिधींची नावे ठरावाच्या रूपाने मागणी झाली असून या ठरावात नाव समाविष्ट करण्यासाठी सहकारी संस्था संचालकांच्या पळवापळवीचे प्रकार काही ठिकाणी घडले. याचा संदर्भ घेत आमदार पाटील म्हणाले, जिल्ह्यात यापूर्वी माणसे पळवून नेण्याची कधीच प्रथा नव्हती. खुलेपणाने निवडणुकीला सामोरे जाऊन लोकशाही मार्गाने सत्ता मिळवणे हेच आपल्या जिल्ह्यात घडत आलं आहे. मात्र आता काही ठिकाणी माणसे पळवून दहशतीने ठराव करण्याचे प्रकार जर घडू लागले तर सहकाराच्या दृष्टीने घातक ठरू शकते. सहकाराचे पावित्र्य यामुळे नष्ट होऊन सामान्य माणसाला मदत करण्याच्या सहकाराच्या मूळ हेतूलाच धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे अशा गुन्हेगारी प्रवृत्तीला वेळीच रोखण्याची गरज आहे. जिल्हा बँकेवर प्रशासक नियुक्ती करण्याचा प्रयत्न झाला, मात्र तो अयशस्वी ठरला, अशी अप्रत्यक्ष टीका त्यांनी आमदार गोपीचंद पडळकर व आमदार सदाभाऊ खोत यांच्यावर केली. बँकेचे अध्यक्ष व श्री नाईक यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाने चांगली प्रगती केली असून राज्यातील मोजक्या 5 बँकांमध्ये सांगलीचा नंबर लागतो. शताब्दी वर्षात बँकेच्या ठेवी 10,000 कोटीवर पोहोचल्या. यामागे शेतकऱ्यांचा विश्वास महत्त्वाचा ठरला आहे. बँकेत चुकीचे काहीच घडलेलं नाही. संचालक मंडळानेही विश्वासाने कामकाज केलं. याला खासदार विशाल पाटील, आमदार विश्वजित कदम यांचीही चांगली साथ मिळाली, असंही त्यांनी सांगितलं. सर्वसाधारण सभेस उपाध्यक्ष जयश्री पाटील, संचालक आमदार सत्यजित देशमुख, पृथ्वीराज पाटील, बाळासाहेब फोनमोरे, तानाजी पाटील आदी उपस्थित होते.